हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरात केली जाणारी म्हणजे गुळपापडी. गुळपापडी बनवणं अगदी सोपं आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची ही गुळपापडी जी आहे ते दाणेदार बर्फीसारखी क्रिस्पी अशी बनून तयार होते. तर यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा, तुपाचा आणि डिंकाचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे आपल्या शरीराला या थंडीमध्ये आतून प्रतिकारशक्ती व इम्युनिटी बूस्ट करायला ही गुळपापडी मदत करते. तर याचा डिटेल व्हिडिओ मी स्वाद रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलवरती सर्च करत असताना स्वाद रेसिपी शमा शिकलगार असं सर्च करायचे, जेणेकरून चॅनल माझं पटकन सर्चिंगमध्ये येईल. यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. गव्हाचं पीठ भाजलं हे कसं ओळखायचं ह्या सुद्धा टिप्स मी सांगितलेल्या आहेत. सोबत डिंक आपण तळून न घेता डायरेक्ट कसा आपण भाजायचा ते सुद्धा मी यामध्ये सांगितलेलं आहे. कमीत कमी